विधानसभा निवडणूक 2024 मध्ये ज्या पक्षाला सर्वात जास्त नुकसान झाले असेल तर ते पक्ष काँग्रेस पक्ष आहे। एकेकाळी काँग्रेस पक्ष जे आहे एक हाती सत्ता महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी सक्सेसफुल राहायचे, परंतु या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला जे आहे खूपच कमी सीट जे आहे जिंकून येण्याचं जे आहे या ठिकाणी त्यांना सफलता भेटली। ज्यामध्ये जे आहे अक्कलकोटची जी काँग्रेसची सीट होती, अक्कलकोटला जे आहे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणलं जायचं एका काळामध्ये, परंतु या ठिकाणी सुद्धा जे आहे माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी म्हेत्रे साहेबांचं जे आहे दारुण पराभव जे आहे सर्वांचे लाडके नेते असलेले विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्याकडून 51,000 मतांनी जे आहे करण्यात आले। तर या अपयशानंतर जे आहे अशी वेगवेगळ्या अफवा उठत होते की म्हेत्रे परिवार जे आहे अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे आहे प्रवेश करणार आहेत आणि काँग्रेस सोडणार आहेत, असे वेगवेगळे जे आहे अफवा या ठिकाणी पूर्ण तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये उठत होत्या। आणि या सर्व अफवांना जवाब देण्यासाठी आणि काँग्रेसला परत एकदा संघटित करण्यासाठी, परत एकदा एकत्रित आणण्यासाठी व येणाऱ्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद व पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये जे आहे काँग्रेसला पुन्हा एकदा विजयी करून देण्यासाठी, काँग्रेसची जुने वैभव आणण्यासाठी जे आहे या ठिकाणी सिद्धरामजी म्हेत्रे साहेबांनी एक विचार मंच बोलवले, एक बैठक बोलवली सर्व कार्यकर्त्यांची। आणि त्या सर्व कार्यकर्त्यांशी बोलताना ते हेच म्हणले की आम्ही जोपर्यंत जिवंत राहू तोपर्यंत जे काँग्रेसचंच काम करणार आणि काँग्रेसशिवाय कोणाचं काम करणार नाही, काँग्रेससोबत आम्ही निष्ठावंत राहणार असे त्यांनी या लोकांना सांगितले। तर पाहूया सिद्धराम म्हेत्रे साहेबांचे सुंदर भाषण। चिंतन बैठकीसाठी आपण मीटिंग घेतली। चिंतन बैठकीमध्ये आपण सगळ्यांनी आपले विचार मोकळेपणाने व्यक्त केले। सगळ्यांना हळहळ आहे, कारण मला माहित आहे, कारण मी आज 7वी निवडणूक होती 2 विधानसभेची। 7 निवडणुकीमध्ये म्हणजे मागच्या 6 निवडणुकीमध्ये असलं प्रतिसाद मला कुठे मिळाला होता, यावेळी तेवढं मिळालं होतं। तुम्ही सगळ्यांनी अहोरात्र कष्ट केले, काही अपेक्षा नीट होता, स्वतःचे खिशातले पैसे खर्च केले, काही लोक तर आपले घरातले सोनं गहाण ठेवले। मला माहित आहे की कोण कोण ठेवले सगळे, ह्याच आम्हाला तू काय बाकी काय नाही। मला काय निवडून यायचं न निवडून यायचं हे शाळेपासून मला अनुभव आहे। मी शाळेमध्ये मराठीला 2 वेळा निवडून आलो, शाळेत म्हणजे क्लास 1 वेळा पडलो, कॉलेजमध्ये श्रीयाला निवडून आलो, कॉलेज लिहायला पडलो, परत विभागाला निवडून आलो, असं परत कारखान्याला पडलो, नंतर आमदारकी 7 वेळा लढवली, 3 वेळा पडलो, 4 वेळा आलो। मला काय त्याचं काय नाही, ते जय पराजय मला लहानपणापासून म्हणजे वयाच्या 13व्या वर्षापासून काम करत असतो। मित्र जुळत असतात, कार्यकर्ते जुळत असतात, काही भागातले नेते तयार होतात, गावातले नेते तयार होतात। तालुक्याचा प्रमुख म्हणून काम करत असताना ज्यांना ज्यांना जेवढं ताकद द्यावं लागेल तेवढं मी प्रामाणिकपणे दिलेलं आहे, शक्ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी कुठलाही आडपणा ठेवले नाही असं, आणि माझ्या मनात सकाळी एक संध्याकाळ असं काय नसतं, जे काय असतं सरळ सरळ समोरासमोर स्पष्ट असं आजपर्यंत आपण काम केलेलं आहे। त्यामुळे लोकांच्या जे विश्वासाला आपण पात्र राहिलेलो आहे। असं दोन्ही डगरीवर कधी हात ठेवण्याचं काम आम्ही कधी केलं नाही। जे आहे ते समोर आणि जे होईल ते होईल आरपारचे असं आपण निवडणूक घडवलेले सगळे आजपर्यंत, आणि कुणालाही आम्ही फसवलं नाही। की काय काय लोकांना काय वाटतं की म्हेत्रे साहेब आम्हाला उभा करतात आणि समोरच्या लोकांच्या हातमुळे करतात, असं पण गैरसमज काही लोकांनी करून घेतलं। ते पण त्यांनी मनातलं काढून टाकावं, तसलं कधी काम केलं नाही मी, कारण मी म्हेत्रे आहे। आमच्या बापाने ते कधी आम्हाला शिकवलं नाही तसं, जे काय असेल ते भिडायचं, काय असेल ना भिडायचं म्हणजे भिडायचं, का होईल तर आम्ही कधी परिणामाचा विचार केला नाही। या तालुक्यात म्हेत्रे घराण्याशिवाय कुठल्याही घराणा नाही की कुठल्या परिणामाचा विचार करून राजकारण केलेलं आहे म्हणून आम्ही कधी विचार केला नाही। मी आमच्या संगता आम्हाला लहानपणापासून माहित आहे, सगळं संघर्ष माहित आहे, कुठं कुठं आम्ही लहानपणापासून जाऊन आम्हाला माहित आहे। त्यामुळे असं कोणाला घाबरून देऊन आम्ही कधी राजकारण केलं नाही, जे काय केलं ते रोखोक केलेलं आहे सगळं। आणि कधी प्रसंगी आम्ही स्वतःला अन्याय झाला तर गप्प बसलेलं आहे, पण आमच्या कार्यकर्त्यावर नेत्यावर अन्याय झाला तर आम्ही करायची सहन केलेली, त्याला हे केलं। एवढंच ताकदीने भविष्य काळामध्ये नेते म्हणले लगेच 1 मिनिटात बाहेर कळते। कसं कळतंय? गाडीत बोलतो लगेच बाहेर कळते। कसं कळतंय? तिकडनं फोन देत साहेब तुम्ही असं चर्चा केले का? हो केली की आला बरोबर माहित आहे तुम्हाला कोण दिले, गाडीत बसल्यावर सांगते
म्हणजे असं जर कार्यकर्ते नेते जर आमच्याबरोबर असेल तर काँग्रेसचं कसं कल्याण होणार हो सांगा, आहे की नाही? ठीक आहे, निवडून आल्यावर सत्कार करायला लय लोक जातात, ते काय प्रथा आहे, ते समजा कोण केलेले जातात नाही केलेले जातात, तो जाऊ दे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण ज्यावेळी आपली लढाई चालू असती त्यावेळी तर निदान प्रामाणिक राहायला पाहिजे सगळ्या लोकांनी, बरोबर आहे की नाही? म्हणून तसं राहिलं तर पुढं काय होणार नाही. पुढच्या इलेक्शनला आपलं सगळं सोपं आहे. आता पुढे तुमची इलेक्शन आहे, माझे तर इलेक्शन शेवटचं होते, मी सांगितलं. आता पुढे काय आमचं काय उभारणच नाही आम्ही पुढे. आता फक्त आता नवीन लोकांना पुढं करू, ताकद देऊ, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू. आपलं जे काँग्रेसचं उभं होतं या तालुक्यामध्ये ते परत मूळ घेण्यासाठी त्यांनी म्हटलं आम्ही सोमवार येऊन बसतो ना, सोमवार येऊन आम्ही, पण आम्ही सोलापूर येऊन बसतो, यांना बोलावं लागतंय अभि नहा रहे अभि उठ रहे, असं कसं होतंय? आम्ही याच्या अगोदर येऊन बसायला पाहिजे ना. तुम्ही जिल्हा कार्याध्यक्ष आहात, शहरचे अध्यक्ष आहात, पदाधिकारी काँग्रेस पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा आहे. कारण आता मला कुठलं इलेक्शन फर्स्ट बोलायला मोकळा आहे मी, आता कळले की नाही? लक्षात आलं की नाही? सगळे जमून करावं लागतंय तिथं. काय माहिती का, सगळं नेत्यांनी करावं. चांगलं झालं तर सगळं चांगलं, वाईट झालं तर त्याने वाईट, असं ही भावना ठेवा. असं होत नाही, हे सगळं सामुदायिक प्रयत्न करावं लागतं. सगळं एकटा मित्र काही करू शकणार नाही, सगळे मिळून केलं तरच काहीतरी होणार आहे, बरोबर आहे की नाही? आता ते सांगितलं शाकीरने, बरोबर आहे. त्याला म्हणलं साहेब तुम्हाला वाईट वाटत का? वाईट नाही, अगदी बरोबर बोलला तुम्ही, कुठेतरी थांबायला पाहिजे. खरं म्हणजे मी ह्याच वेळी थांबणार होतो, पण समोर तसला गडी नव्हता त्याच्या. ह्याच्यापेक्षा मोठा मानाने पराभव झाला असतं. कोण मल्लू पाटील उभारले, दुसरं कोण उभारलं तरी. आता सांगतो मी सगळं, ते झालं नसतं. ती सगळं एक चेहरा लागतो तालुक्याला विधानसभेला जाण्यासाठी. मल्लू आहे, पण एवढं नाही, अजून एवढं ताकद आली नाही त्याच्या आमदारकी लढवण्यासाठी. आता 5 वर्षात तयार करावं लागणार. मल्लू असू दे, दुसरं कोण असू दे, कोण का तयार होईल, आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. आमचं ते म्हणणं नाही, बरोबर आहे की नाही? ते तयार व्हावं लागतं. ते तयार होण्यासाठी तुम्ही करावं लागतं, संघर्ष करावं लागतं. आम्ही लय संघर्ष केला. आम्ही 96ला आम्ही तालुका अध्यक्ष असताना आम्ही दर 15 दिवसाला एक मोर्चा काढत होतो. मी 5-6 हजार लोकांचा मोर्चा निघणार. तसं त्या टाईप ह्यावेळी आता तयारी करावी लागणार. पुढे जे आमदार कोण होणार इच्छुक असतील त्यांनी, आता सांगतो मी, ती तयारी ठेवावं लागणार आहे. संघर्ष, भांडणं, जेल, कोर्ट होऊ दे की सगळं. पण तुम्हाला काहीतरी पाहिजे असेल तर सगळं त्याच्यातून जावंच लागणार. सोन्याला आगीतनं जावंच लागणार ना, तरच सोना चकाकणार आहे, बरोबर आहे की नाही? सोनं आहे की नाही कसं कळणार आपल्याला, बरोबर आहे की नाही? म्हणून हे सगळं करणार.